तिकडे बुलढाण्यात शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला। विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना हा मोठा धक्का आहे। संजय गायकवाड यांनी एक अपक्ष आणि एक पक्ष असे 2 अर्ज दाखल केले, तर शिंदे गटाकडून आता अद्यापही उमेदवारी जाहीर झाली नाहीये। मात्र संजय गायकवाड यांनी अर्ज दाखल केले। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय गायकवाड यांना फोन करत चर्चा केल्याची देखील माहिती मिळते आहे। त्यांनी नामांकन अर्ज भरलाय आणि तयारीला पण लागलेलो आहे। खूप छान वाटतंय अर्ज भरल्यानंतर लोकसभेचा। आयुष्यात पहिल्यांदा लोकसभेचा अर्ज भरलेला आहे। मी महायुतीचा अर्ज मी भरलेला आहे। शिवसेनेच्या वतीनेच मी या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आहे, पण एबी फॉर्म म्हणजे मिळालेला त्याच्यामध्ये नाहीये। बुलढाण्यात कुठली जागा अजून जाहीर झालेली नाही, त्या ठिकाणी संजय गायकवाड यांनी अपक्ष फॉर्म भरून टाकलेला आहे। पक्षाच्या एबी फॉर्मचाही वाट पाहिलेली नाहीये। चला, अशी बी चर्चा होत असतात ना, म्हणून याचे काही सिरियस घेऊ नका। संजय गायकवाडला समजवण्याची ताकद एकनाथ शिंदे साहेबांमध्ये आहे।